रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामधील सावर्डे गावातील कात भट्टीमुळे दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। सातत्याने कारवाईची मागणी करून देखील ग्रामस्थांच्या तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दूषित पाण्यामुळे बाधित झालेल्या 7 गावातील ग्रामस्थ चिपळूणमधील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलेले आहेत। तर कंपनीमधून होणारे प्रदूषण तत्काळ रोखून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा 21 तारखेपासून पोराबाळांसहित रस्त्यावरती उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। आम्ही काल प्रांतांसमोर सुद्धा बसलो होतो, तर प्रांत आम्हाला म्हणतात की ज्या विहिरी आहेत त्यांचं पाणी शुद्ध आहे, पिण्याचे योग्य आहे। तर आम्ही इथे पाणी घेऊन आलोय, हे पाणी खरोखर हे पिऊ शकतात काय? म्हणजे जर हे कालचं पाणी आम्ही भरून जस्ट बाटली घेऊन इथं आलोय आणि ह्या पाण्याचे अहवाल आपले जे PSC आहे त्याने शुद्ध म्हणून दिलेत। म्हणजे ही जी 7 गावातली लोक इथं बसलेत त्यांना ते मूर्ख ठरवत आहेत। थोडक्यात आमच्या ह्या न्यायासाठी, आमच्या या फिर्यादीसाठी सगळ्या खुर्च्यांचे म्हणजे दरवाजेच बंद झालेत। ना आमदार ना खासदार ना कोणी आमच्या पाठी नाही, अशी परिस्थिती आमची आज येऊन टिपली। पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका काय असेल म्हणजे जर त्याने ह्याच्यावर प्रशासनाने दखल घेतली नाही ना, तर सरळ रस्त्यावर उतरू 7 गावची मंडळी। त्याच्यापेक्षा आमच्यावर उपाय काय असणार? परत रस्त्यावर उतरू आम्ही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।